जय हिंद. नमस्ते विद्यार्थ्यांनी, प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे, एस-पी-पी-यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण एम-कॉम पार्ट फर्स्ट आणि सेकंड 2023 आणि 2024 पॅटर्न म्हणजेच एन-ई-पी 2020 पॅटर्न या सेमिस्टर फर्स्ट ते सेमिस्टर 4 मधील आपण सब्जेक्टची लिस्ट बघणार आहोत. जे विद्यार्थी ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग अँड कॉस्ट सिस्टीम हा ग्रुप घेणार आहे, तर त्या विद्यार्थ्यांना सेमिस्टर 1 पासून सेमिस्टर 4 पर्यंत कोणकोणते सब्जेक्ट असणार आहे, किती क्रेडिटसाठी किती मार्क असणार आहे, याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. यापुढील व्हिडिओमध्ये आपण अकाउंटिंग असेल, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन असतील, मार्केटिंग असतील, बँकिंग असतील, या अभ्यासक्रमाचे देखील विषयांची यादी आपण बघणार आहोत. त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुम्हाला बाकीचे जे काही व्हिडिओज आहे ते आपल्या या यूट्यूब चॅनलला तुम्हाला बघायला भेटतील आणि ह्या एम-कॉमला असणाऱ्या विषयांची जी काही यादी आहे ती आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओमध्ये बघायला भेटतील. त्यामुळे तुमचा जो काही ग्रुप्स आहे तर त्या सर्व विषयांची माहिती भेटेल. याच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या विषयांची सब्जेक्टची यादी पाहिजे असेल तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. लवकरच त्या बाबतीतला व्हिडिओ हा तयार केला जाईल. चला तर मग जाणून घेऊया आपण ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग अँड कॉस्ट सिस्टीम यातील सेमिस्टर फर्स्ट टू सेमिस्टर फोर्थ सब्जेक्ट कोणकोणते आहेत त्याची यादी आपण बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग कॉस्ट सिस्टीम सेमिस्टर फर्स्टमध्ये तुम्हाला कोणकोणते सब्जेक्ट आहे आणि किती सब्जेक्ट आहे त्याची यादी दाखवलेली आहे. यामध्ये टोटल तुम्हाला 8 सब्जेक्ट असतात. त्यापैकी शेवटचे जे काही 2 सब्जेक्ट आहे ते एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट आहे. तर पहिल्या 6 विषयांची जी काही परीक्षा आहे ती विद्यापीठ घेणार आहेत. तर यामध्ये ज्या सब्जेक्टला क्रेडिट 4 दाखवलेले आहे, तर यामध्ये 4 क्रेडिट म्हणजे 100 मार्कांसाठीचे हे विषय असणार आहे. ज्या ठिकाणी 2 क्रेडिट दाखवलेले आहे ते 50 मार्कासाठीचे ते सब्जेक्ट असणार आहे. त्यामध्ये इंटरनल तुम्हाला 15-35 आणि ज्यांना 4 क्रेडिट आहे त्यांना 30-70चा पॅटर्न असणार आहे. 70 मार्कासाठी तुम्हाला 3 तासाचा टाईम ड्युरेशन विद्यापीठाच्या पेपरला असतो. तर 2 तासासाठी 35 मार्काला तुम्हाला 2 तासाचाच टाईम ड्युरेशन दिलेला आहे. यामध्ये सेमिस्टर फर्स्टला तुम्हाला मॅनेजमेंट अकाउंटिंगचा पेपर आहे. हा इंग्लिश मीडियममध्ये होईल. त्यानंतर 2 नंबरचा जो सब्जेक्ट आहे यामध्ये तुम्हाला ऑर दिलेले आहेत. यामध्ये तुम्ही एकतर इंडस्ट्रियल इकॉनॉमिक घेऊ शकता किंवा बिझनेस स्टॅटिस्टिक्स घेऊ शकता किंवा क्वांटिटेटिव्ह ॲप्लिकेशन घेऊ शकता. या तिघांपैकी एक विषय तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तिसरा विषय आहे ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग अँड कॉस्ट सिस्टीम. त्यानंतर 4 नंबरचा सब्जेक्ट आहे कॉस्ट फॉर डिसिजन मेकिंग अँड ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. हा 2च क्रेडिटला सब्जेक्ट आहे. त्यानंतर 5 नंबरचा सब्जेक्ट आहे कॉस्टिंग टेक्निक्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग. हे जे काही 3 सब्जेक्ट दाखवलेले आहेत 3, 4, 5 नंबरला, हे तुमच्या कॉस्टिंगच्या स्पेशलायझेशन रिलेटेड सब्जेक्ट आहे. परीक्षा फॉर्म भरताना योग्य ते सब्जेक्ट तुम्ही सिलेक्ट करायला हवेत. त्यानंतर रिसर्च मेथोडॉलॉजी हा कंपल्सरी सब्जेक्ट तुम्हाला असणार आहे, ज्यासाठी 4 क्रेडिट आहे. त्यानंतर तुम्हाला ह्युमन राईट्स आणि इंट्रोडक्शन टू सायबर सिक्युरिटी हे जे काही सब्जेक्ट आहे तर त्यांची परीक्षा कॉलेज लेव्हलला घेतली जाईल. त्यामध्ये पहिल्या सेमिस्टरला तुम्हाला ह्युमन राईट्स असेल तो एक सिंगल क्रेडिटला असेल 25 मार्कासाठीचा. तर इंट्रोडक्शन टू सायबर सिक्युरिटी हा तसं पाहायला गेलं तर 4 क्रेडिटचा सब्जेक्ट आहे. तुम्ही कोणत्याही एका सेमिस्टरमधून तो कंप्लीट करू शकता. बट विद्यापीठ काय करतं आहे, सेमिस्टर फर्स्टला 2 क्रेडिट आणि सेमिस्टर सेकंडला 2 क्रेडिट असे 4 क्रेडिट या इंट्रोडक्शन टू सायबर सिक्युरिटी या सब्जेक्टला देतं. बट या ठिकाणी काय केलं जातं, तुमच्या रिझल्टमध्ये तो एका सेमिस्टरला तो दिसून येतो. तुम्हाला हॉल तिकीटला किंवा इंटरनल मार्क भरताना तो तुम्हाला दोन्ही ठिकाणी दोन्ही सेमिस्टरला येईल. म्हणजे सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंडला. बट तुमच्या रिझल्टमध्ये तो फक्त एकदाच येणार आहे. त्याचा कोड 292 असा तुम्हाला दाखवला जाईल. ओके. त्यानंतर पुढचा जे काही सेमिस्टर सेकंडमध्ये आहे, ज्याला 2023 पॅटर्न आहे. त्यामध्ये जे काही सब्जेक्ट आहे, काही हे सब्जेक्ट कंपल्सरी आहे. फायनान्शियल एनालिसिस अँड कंट्रोल यासाठी 4 क्रेडिट आहे. स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट याला व्यूहरचनात्मक व्यवस्थापन म्हणतात. हा सब्जेक्ट तुम्ही मराठी ॲज वेल ॲज इंग्लिशमध्ये देऊ शकता. त्यासाठी 4 क्रेडिट आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ कॉस्ट अकाउंटिंग त्याला 4 क्रेडिट आहे. नंतर व्हरायन्स एनालिसिस अँड इंटरप्रिटेशन त्याला 2 क्रेडिट आहे. त्यानंतर कॉस्ट कंट्रोल अँड कॉस्ट सिस्टीम त्याला 4 क्रेडिट आहे. नंतर ऑन जॉब ट्रेनिंग ऑर फील्ड प्रोजेक्ट या दोघांपैकी एक विषय तुम्हाला काय करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला 4 क्रेडिट आहे आणि ह्युमन राईट्ससाठी सिंगल क्रेडिट आहे, 25 मार्काला आहे. आता यामध्ये
त्यामध्ये तुम्हाला ह्युमन राईट्स, इंट्रोडक्शन टू सायबर सिक्युरिटी, पुढच्या सेमिस्टरला तुम्हाला स्किल डेव्हलपमेंट आणि स्किल डेव्हलपमेंट फर्स्ट आणि स्किल डेव्हलपमेंट सेकंड असे जे काही 4 सब्जेक्ट दाखवलेले आहे, या सगळ्यांचे मिळून तुम्हाला टोटल 10 क्रेडिट असतात आणि रेग्युलर तुम्हाला प्रत्येक सेमिस्टरला 22-22 क्रेडिटचा पॅटर्न दिलेला आहेतच. ओके. यामध्ये सेकंड सेमिस्टरला तुम्हाला ऑन जॉब ट्रेनिंग किंवा फील्ड प्रोजेक्ट या दोघांपैकी एक विषय या ठिकाणी सिलेक्ट करायचा असतो. ते कशा पद्धतीने ऑन जॉब ट्रेनिंग करायची, फील्ड प्रोजेक्ट कसा करायचा, त्या बाबतीतला व्हिडिओ आपण ऑलरेडी केलेला आहे. तो तुम्ही काळजीपूर्वक बघू शकता. एम-कॉम पार्ट सेकंड सेमिस्टर 3 मध्ये 2024 पॅटर्न आहे. त्यामध्ये तुम्हाला टोटल 7 सब्जेक्ट आहे. त्यातील पहिला सब्जेक्ट आहे बिझनेस फायनान्स. यासाठी 4 क्रेडिट आहे. दुसरा आहे कॉस्ट ऑडिट त्याला 4 क्रेडिट आहे. नंतर आहे मॅनेजमेंट ऑडिट त्याला पण 4 क्रेडिट आहे. नंतर आहे डिसिजन मेकिंग टेक्निक्स त्याला 2 क्रेडिट आहे. तर स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंटला 4 क्रेडिट आहे. तर रिसर्च प्रोजेक्ट तुम्हाला या ठिकाणी असतो, जो तुमच्या मेजर सब्जेक्ट म्हणजे कॉस्टिंग रिलेटेड तुम्ही घेऊ शकता. या ठिकाणी 4 क्रेडिट आहे आणि हा स्किल डेव्हलपमेंट फर्स्ट हा 2 क्रेडिटसाठी हा एक्स्ट्रा क्रेडिटचा सब्जेक्ट आहे. त्याला ॲड ऑन क्रेडिट देखील म्हणलं जाईल. तर 2 क्रेडिटसाठी सब्जेक्ट आहे. म्हणजे विद्यापीठ फक्त तुमच्या पहिल्या 5 विषयांची परीक्षा घेईल. 6व्या विषयाचा प्रोजेक्ट कॉलेज लेव्हलला म्हणजे त्याची परीक्षा तुमच्या मेन पेपरच्या अगोदरच घेतली जाते. त्यानंतर सेमिस्टर 4मध्ये तुम्हाला टोटल 6 सब्जेक्ट असतात. त्यापैकी 4 सब्जेक्टची जी काही परीक्षा आहे ती विद्यापीठ घेतं आणि पुढचे 2 सब्जेक्टपैकी 1 सब्जेक्ट हा प्रोजेक्ट रिलेटेड असतो. तर दुसरा जो काही सब्जेक्ट आहे तो तुमचा काय आहे स्किल डेव्हलपमेंटचा आहे. तो कॉलेज लेव्हललाच घेतला जातो. यामध्ये सेमिस्टर 4साठी कोणकोणते सब्जेक्ट आहेत? तर पहिला आहे कॅपिटल मार्केट एंड फायनान्शियल सर्व्हिसेस. हा पण मराठी आणि इंग्लिशमधून लिहू शकता. त्यासाठी 4 क्रेडिट आहे. त्यानंतर 2 नंबरचा सब्जेक्ट आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स फॉर बिझनेस ऑपरेशन. यासाठी पण 4 क्रेडिट आहे. त्यानंतर पुढचा आहे ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. ओके, ज्याला ए-बी-सी असं म्हटलं जातं. त्याला 4 क्रेडिट आहे आणि रिसेंट ॲडव्हान्सेस इन कॉस्ट ऑडिटिंग अँड कॉस्ट सिस्टम त्याला देखील 4 क्रेडिट आहे. अशा मिळून हे 4 विषयांचे पेपर विद्यापीठ घेणार आहे. तर 5वा तुम्हाला रिसर्च प्रोजेक्ट आहे. ओके. तर हा प्रोजेक्ट तुम्हाला जवळ-जवळ 6 क्रेडिटला आहे. यामध्ये 45 मार्क तुमचे इंटरनल असतात. तर 105 मार्क तुम्हाला विद्यापीठाचा प्रोजेक्ट असतो. असे मिळून टोटल 6 क्रेडिट म्हणजे 150 मार्काला हा रिसर्च प्रोजेक्ट आहे. सेमिस्टर 3ला तुम्हाला 100 मार्क आहे. तर सेमिस्टर 4थला तुम्हाला 6 क्रेडिटसाठी 150 मार्काला हा प्रोजेक्ट आहे आणि पुढचा आहे स्किल डेव्हलपमेंट सेकंड याला 2 क्रेडिट आहे. आता तुम्ही जर का ॲड ऑन क्रेडिटचा जर का विचार केला, सेमिस्टर फर्स्टला तुम्हाला इथे मी 5 क्रेडिट दाखवलेले आहे. सेमिस्टर सेकंडला 1 क्रेडिट म्हणजे 5 आणि 1 6 क्रेडिट झाले आणि सेमिस्टर 3 आणि 4ला प्रत्येकी 2-2 असे मिळून टोटल 10 एक्स्ट्रा क्रेडिट होत असतात. तुम्हाला अंडर ग्रॅज्युएशनला जसे 8 क्रेडिट तुम्हाला एक्स्ट्रा क्रेडिट अर्न करणं गरजेचं असतं, तसं पी-जी लेव्हलला तुम्हाला 10 क्रेडिट अर्न करणं गरजेचं असतं. तर या पद्धतीने आपण ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग अँड कॉस्ट सिस्टम या विषयाच्या ग्रुपला कोणकोणते सब्जेक्ट असतात, एम-कॉम पार्ट फर्स्टपासून तर सेमिस्टर फर्स्ट ते सेमिस्टर 4th पर्यंत ही सर्व विषयांची माहिती आपण बघितलेली आहे. या प्रत्येक वर्गांच्या रिलेटेड आपण एक-एक व्हिडिओ केलेले आहे. ते सर्व व्हिडिओ तुम्हाला आपल्या YouTube चॅनलला बघायला भेटतील. त्यामुळे तुम्ही आपले जे काही व्हिडिओज आहेत ते काळजीपूर्वक बघण्याचा प्रयत्न करा. आपण भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये जिथे तुम्हाला ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन या रिलेटेड कोणकोणते सब्जेक्ट असतात त्याची यादी आपण बघूया आणि बाकीच्या देखील विषयांची यादी आपण टाकलेलीच आहे. पुन्हा भेटू. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.